माफी तर मी मेलो तरी मागणार नाही. मी मेलो तरी माफी मागणार. माफी त्यांनी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर जर कोणी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत असेल तर निश्चित हे अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे. या छत्रपतींची गादी म्हणून त्यांनी मतं मागितली आणि आता मात्र त्याच छत्रपतींच्या गादींचे अधिपती असणारे किंवा युवराज असणारे छत्रपती संभाजीराजेंच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका होते. अध्यात्मामध्ये कर्माचा सिद्धांत आहे. आपण जे केलं आहे, आपण जे पेरलं आहे ते 100% उगवणार. भूतकाळ आव्हाडांनी केलेले कर्म आज एका दृष्टीने उगवत आहेत. अनंत कर्मसेसारख्या शिवभक्ताला आपल्या घरी नेहून मारहाण करणारे आव्हाड यांना आज जर रस्त्यावरती त्यांच्या गाडीवर काही दगडफेक होत असेल किंवा हल्ला होत असेल तर आव्हाडांनी निश्चित हे समजलं पाहिजे की हे आपणच भूतकाळात केलेल्या कर्माचं फळ आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विशाळगडाच्या अनुषंगानं जी काही भूमिका मांडली होती त्या भूमिकेला विरोध करत निश्चित छत्रपती संभाजी महाराजांनी आक्रमक पावलं उचलली. जे काही दाखल व्हायचे गुन्हे दाखल झाले किंवा जो काही विषय घडला, पण इतकं सारं असताना सुद्धा छत्रपती शिवरायांच्या गादीविषयी आमच्या मनात जो आदर आहे तो आदर मात्र तितक्याच उंचीचा आहे. काही मला वाटतं की मतभेद असतील पण मनभेद बिलकुल नाही आहेत. कारण की हा महाराष्ट्र आज जो जिवंत आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे जिवंत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर जर कोणी अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत असेल तर निश्चित हे अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी आहे की आव्हाडांना अजून खूप काही भोगायचं आहे. ही तर आता सुरुवात झाली आहे. म्हणून म्हटलं मी मगाशी की छत्रपती शिवरायांच्या वंशजांविषयी बोलताना प्रचंड मर्यादा लोकांनी पाळल्या पाहिजेत. मला तर वाटतं की शरदचंद्र पवारांचा हा एक दुटप्पीपणाची भावना आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा आदर करा, छत्रपतींची गादी म्हणून त्यांनी मतं मागितली आणि आता मात्र त्याच छत्रपतींच्या गादींचे अधिपती असणारे किंवा युवराज असणारे छत्रपती संभाजीराजेंच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका होते. मला वाटतं की याच्यामध्ये शरद पवारांचा दुटप्पीपणा आहे आणि दंगली म्हणा किंवा अशा असंख्य गोष्टी असं नेरेटिव्ह सेट करून मला वाटतंय की समाज मनातलं वातावरण दूषित करण्याचं काम एक प्रकारे शरद पवारांचा गट करतोय. त्यामुळे माझी तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आव्हाडांच्या या त्यांनी केलेल्या वक्तव्याची आपण खरं तर तात्काळ दखल घेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. त्यांचा यामागचा नेमका काय हेतू आहे, असं वक्तव्य करण्याचं काय कारण आहे, याच्यामुळे कदाचित दोन समाजामध्ये दुही पसरू शकते. त्यामुळे असं काही इंटेन्शननी आव्हाडांनी वक्तव्य केली आहेत का? आणि आव्हाडांनी जाहीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कारण की छत्रपती शिवरायांच्या गादीचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या लक्षावधी कोट्यावधी जनतेचा अपमान आहे. त्यामुळे आव्हाडांनी तात्काळ माफी मागत या गोष्टीवरती आपली दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.